नशेचे अनेक प्रकार आपण ऐकलेत. दारू, गांजा, ड्रग्ज, कोकेन आणि आणखी बरंच काही. पण नशेसाठी चक्क विषारी सापाचा वापर केला जातोय असं जर कोणी सांगितलं तर विश्वास बसेल का? नोएडातील काही पार्ट्यांमधून स्नेक बाईट नावाच्या अशाच एका धक्कादायक नशेची चर्चा समोर आली आणि त्यानंतर या प्रकारामागचं नेटवर्क सुद्धा चर्चेत आलं. विषारी साप, त्याचा चावा आणि नशा. पण नेमकं या नशेत असं काय आहे की काही जण जीवाचा धोका पत्करूनही त्याच्याकडे आकर्षित होत आहेत? साप कुठून आणले जात आहेत आणि या सगळ्या प्रकारामागे कोण आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सापाच्या विषाचा शरीरावर नेमका काय परिणाम होतो, हे सगळं समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. या संपूर्ण प्रकरणाची चर्चा सुरू झाली ती नोएडा आणि दिल्ली परिसरातील काही पार्ट्यांमध्ये सापाच्या विषाचा वापर होत असल्याच्या आरोपांमुळे. प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादव याचं नाव सुद्धा अशाच एका प्रकरणात समोर आलं होतं. त्याच्यावर रेव पार्ट्यांमध्ये साप आणि सापाचं विष पुरवल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतलं होतं आणि सापांचाही मुद्दा समोर आला होता. दरम्यान प्रकरणामुळे एक वेगळाच प्रश्न देशासमोर आला, तो म्हणजे सापाच्या विषाचा नशेसाठी वापर खरंच होतो का? आणि जर होत असेल तर हा प्रकार नेमका चालतो तरी कसा? तो नोएडा आणि दिल्लीच्या काही भागांमध्ये पार्ट्यांमध्ये स्नेक बाईट नावाच्या नशेची मोठी मागणी असल्याचे दावे करण्यात आले आहेत. या नेटवर्कमध्ये आधी पार्टीमध्ये नशा करणाऱ्या व्यक्तींपर्यंत साप किंवा त्याचा विषारी डोस पोहोचवला जातो आणि काही प्रकरणांमध्ये सापाचा चावा घेण्याचा सुद्धा प्रकार केला जातो. काही सप्लायर्सच्या मते हरियाणातील सोनीपत परिसरातील काही सपेऱ्यांच्या वस्त्यांमधून साप मिळतात आणि ते पुढे वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले जातात. प्रामुख्याने या नशेसाठी कोब्रा, कॅरेट यांसारख्या विषारी सापांची मागणी जास्त असते. मात्र सापाच्या विषाला नशेचा सुरक्षित पर्याय समजणं अत्यंत धोकादायक आहे, कारण सापाचा विष हे कोणते रिक्रिएशनल ड्रग नाहीये. त्याचा परिणाम शरीरावर थेट आणि गंभीर होऊ शकतो. कोब्रा आणि कॅरेट सारख्या सापांच्या विषामध्ये शरीराच्या मज्जासंस्थेवर परिणाम करणारे विषारी घटक असतात. चाव्यानंतर सुरुवातीला वेदना कमी असतील किंवा व्यक्तीला काही काळ वेगळा अनुभव येत असेल तरी त्याचा अर्थ धोका कमी झाला असा अजिबात होत नाही. विषाचा परिणाम वाढला तर स्नायू कमजोर होणं, शरीरात शिथिलपणा येणं, श्वास घ्यायला त्रास होणं आणि गंभीर परिस्थितीत श्वसनक्रिया बंद पडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच स्नेक बाईटमध्ये मिळणारी गुंगी किंवा नशेची भावना ही प्रत्यक्षात शरीरावर विषाचा परिणाम असू शकते. म्हणजे एखाद्याला काही काळ शांत किंवा सुस्त वाटत असेल तरी त्यामागे शरीरातील मज्जासंस्थेवर होणारी गंभीर प्रक्रिया सुरू असू शकते. मग काही लोक या प्रकाराकडे आकर्षित का होतात? तर यामागे नशेचा थरार, वेगळा अनुभव घेण्याची मानसिकता आणि नेहमीच्या नशेपेक्षा काहीतरी वेगळं करून पाहण्याची प्रवृत्ती असू शकते. काही लोकांना नेहमीच्या पदार्थांपेक्षा जास्त किक देणारी गोष्ट हवी असते. त्यातून अत्यंत धोकादायक प्रयोग करण्याची मानसिकता निर्माण होऊ शकते. पण सापाच्या विषाच्या बाबतीत सर्वात मोठी अडचण म्हणजे डोस किती आहे, विषाची ताकद किती आहे आणि शरीराची प्रतिक्रिया काय असेल याचा अंदाज लावणं जवळपास अशक्य असतं. काही सप्लायर विष कमी करून नशा देण्याचे दावे करतात, मात्र प्रत्यक्षात हे अत्यंत धोकादायक आहे. विषाचा परिणाम कमी जास्त करण्याचा प्रयत्न केला तरी त्याला सुरक्षित म्हणता येत नाही, कारण सापाच्या विषातील घटक आणि त्यांची ताकद प्रत्येक परिस्थितीत सारखी असेलच असं नाही. त्यामुळे जीवाला धोका होणार नाही, फक्त नशा येईल असा दावा वैद्यकीयदृष्ट्या सुरक्षित समजणं चुकीचं ठरेल. या नेटवर्कमध्ये आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे सापांचा वापरच नशेसाठी केला जात असल्याचे आरोप. म्हणजे काही पार्ट्यांमध्ये थेट सापाचा चावा घेण्याची मागणी केली जाते तर काही ठिकाणी विषाचा वापर करण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे हा प्रकार केवळ नशेचा विषय राहत नाही तर वन्यजीवांच्या अवैध व्यापाराचा प्रश्न निर्माण करतो. आता प्रश्न येतो की हा प्रकार थांबवणं एवढं महत्त्वाचं काय? कारण यात एकाच वेळी 3 धोके आहेत. पहिला धोका म्हणजे नशा करणाऱ्या व्यक्तीच्या जीवाला, दुसरा धोका म्हणजे विषारी सापांच्या अवैध पकड आणि पुरवठ्याचा आणि तिसरा धोका म्हणजे या संपूर्ण व्यवहारामागे तयार होणाऱ्या बेकायदेशीर नेटवर्कचा. यामुळे अशा प्रकरणांमध्ये पोलीस आणि वन विभागाची भूमिका महत्त्वाची ठरते. साप पकडणं, त्यांना बंदिस्त ठेवणं, विष काढणं किंवा त्यांचा व्यावसायिक वापर करणं या संदर्भात वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार कठोर नियम आहेत. त्यामुळे हा प्रकार समोर आल्यास फक्त नशा करणाऱ्या व्यक्तीपुरता हा विषय मर्यादित राहत नाही, तर साप कुठून आले, त्यांचा पुरवठा कोणी केला, त्यामागे कोण आहेत आणि पैसे कुठे जात आहेत याचा सुद्धा तपास होऊ शकतो. आणि म्हणूनच स्नेक बाईट ही फक्त एका पार्टीतली वेगळी नशा नाही आहे. यामध्ये जीव घेणं विष, वन्यजीवांचा अवैध वापर आणि कथित ड्रग नेटवर्क या तिन्ही गोष्टींचा धोका आहे. सोशल मीडियावर किंवा पार्ट्यांमध्ये याला वेगळी किक म्हणून दाखवलं जात असलं तरी प्रत्यक्षात एका चुकीच्या चाव्याची किंमत जीवसुद्धा असू शकते. म्हणूनच नशेच्या नावाखाली सापाच्या विषासारख्या जीवघेण्या पदार्थाकडे तरुण का आकर्षित होत आहेत आणि अशा कथित नेटवर्कवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने आणखी कठोर कारवाई करण्याची गरज आहे का? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लगाव बत्तीला सबस्क्राईब नक्की करा.